हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। आज आहे रविवार 14 जुलै। तर आज प्लॅनिंग झालेलं आहे कासला जायचं, कारण निसर्ग चांगला बहरलेला आहे आणि तिथं एक कुमुदिनी तलाव आहे, तो एक्सप्लोअर करायचा आहे। पप्पा आणि त्यांचे दोस्त पण आहेत, त्यांना घेऊन चाललेलो आहोत। ते खूप दिवस म्हणत होते एकटाच फिरतो, चल आम्हाला पण घेऊन जा कुठेतरी। मग आता जाऊयात, भेटूयात। जास्त मला ब्लॉग बनवता येत नाही, पण मी व्हॉइस ओव्हर टाकून तुम्हाला माहिती देईन। धन्यवाद। तर सध्या आता आपण आलेलो आहोत पिसानी या गावामध्ये। इथे कोंडवे गावाचं ग्रामदैवत आहे। तर सहज जाता जाता तिथं आम्ही महादेवाच्या पिंडीला पूजन केलं। तिथंच थोडीशी फुलं हे ते वाहिली। मग तिथून लगेच असं ठरवलं की थोडासा नाश्ता करूयात। छान वडापाव खाल्ला, मस्तपैकी कॉफी हे ते। तिथून आता तुम्ही कासच्या रोडचं निसर्गाचं अनुभव घेऊ शकता। मस्तपैकी ढगाळ असं वातावरण पडलेलं आहे, निसर्ग बहरलेला आहे, एकदम असं स्वर्गात आलेल्याचा आनंद भेटत आहे। इथून पुढे आता तुम्ही पाहू शकत असाल की एकयू धबधब्याच्या तिथे गेलेलो आहोत। वरती जायला परवानगी नाही आहे सध्या, आता सध्या फक्त खालूनच पाहता येते। आत्ता सध्या आपण आलेलो आहोत कास धरणाच्या इथे। इथे आता स्टेप वॉटरफॉल तयार केलेला आहे, धरणाची उंची वाढवलेली आहे, त्यामुळे आपण पाहू शकता निसर्गरम्य असं वातावरण आहे। खूप पाणी सुटलेलं आहे आणि धरण हे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे, त्यामुळे धुके पण खूप आहे। मस्त असं वातावरण झालेलं आहे तिथे। हे आपण बघू शकत आहोत कास लेकच्या तिथले दृश्य, पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। हॉटेलच्या जवळ पण पाणी आलेलं आहे। अशा प्रकारे आपण जंगल सफारी चालू केलेली आहे मस्तपैकी। मस्त अशी मजा येत आहे, तुम्ही बघू शकता वातावरण एक नंबर। नक्की तुम्ही इथं अशी आल्यावरती जंगल सफारी केलीच पाहिजे, 100%। खूप मजा येते। पर हेड 200 रुपये घेतात, नाहीतर असं चालत जायला खूप लांब आहे, 2 किलोमीटर चालत जावं लागतं। त्यापेक्षा या गाडीतून खूप मजा येते जायला। आत्ता आपण आलेलो आहोत कुमुदिनी तलावाच्या तिथे। हा आतमध्ये आहे, 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती। तुम्ही पाहू शकत असाल इथे काही दिवसांनी मिनी लोटसचं जे फूल आहे ते उगवतं। आता सध्या पावसामुळे तिथे काही नाही आहे। आता सध्या आपण चाललेलो आहोत नेक्स्ट पॉईंटला, त्याच्या पुढचं जे गाई लेक आहे ते पाहायला चाललेलो आहोत। ते तिथून 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर आता आपण जाऊया तिथे। आता आपण आलेलो आहोत गाई लेकच्या तिथे। तुम्ही पाहू शकत असाल पाण्याची लेवल तशी पाहता कमी आहे, धुकं खूप आहे। अशा प्रकारे बघा, असली मस्त मजा येते ना जंगल सफारीमध्ये। एकटाच आहे वरती, बाकीचे सगळे आतमध्ये बसलेले आहेत गाडीमध्ये, तुम्ही बघू शकता। वाव, नक्कीच या इथं जंगल सफारी करायला, एक नंबर। आता आपण आलेलो आहोत एका माउंटेन व्ह्यूच्या तिथे, पण धुकं असल्यामुळे कसं आहे इथं काही खालचा एवढा काही व्ह्यू दिसत नाही आहे ॲक्च्युली, नाही तर इथं खोल अशी दरी आहे। पण तुम्ही सध्या पाहू शकत असाल वातावरण तर खूप मस्त झालेलं आहे, छान असं वातावरण आहे।
आपली ट्रिप झालेली आहे. अजून एक पॉईंट बघितला टेकडीसारखं केलेलं आहे तिथे. अजून तिथे आपल्याला वरतीचा प्रवास करत आहे. आत्ता आपण आलेलो आहोत कासची जी फ्लॉवर व्हॅली म्हणली जाते च्या तिथे आता आपण आलेलो आहोत. आता सध्या फुलं आलेली नाही आहेत, पण काही दिवसातच इथे फुलं येतील. अशा प्रकारे आपली कास लेकची जी सफर होती ती संपलेली आहे. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.